2022 चा T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये झालेला होता आणि त्याच्यातला वन ऑफ द बेस्ट सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरती होता। त्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना पाकिस्तान संघाने कष्टाने चांगली धावसंख्या उभारली आणि पाठलाग करत असताना संपूर्ण जबाबदारी ही विराट कोहली वरती आलेली होती। त्यांनी डोकं शांत ठेवून केलेली त्यावेळची खेळी, हॅरिस राऊफला समोर मारलेला षटकार हा मला विसरता येणार नाही। आणि त्यावेळेला डोकं शांत ठेवून बोल्ड झालेला असताना, नो बॉल वरती बोल्ड झालेला असताना विराट कोहली 3 धावा पळालेला होता आणि त्याच ओव्हर मध्ये अश्विननी लेग साइडचा जो वाईड बॉल होता तो शांतपणे सोडून दिलेला होता। याचाच अर्थ भारतीय संघाचं डोकं शांत होतं। ती खेळी विराटची मला याच्या करता लक्षात राहते। ज्या वेळेला मी दुसऱ्या दिवशी विराटला भेटलो आणि त्याला म्हणालो, विराट कल तेरी बैटिंग अजब थी क्योंकि तेरा फिटनेस कल काम आया। तो म्हणला, लेले सर बिल्कुल ठीक बोल रहे हो आप, क्योंकि कल के मैच में मैं थका नहीं। फिटनेसचं महत्व मला ऑलरेडी आहे। या सामन्यामध्ये ते परत कळालं, कारण ज्या वेळेला तुम्ही थकता तेव्हा निर्णय चुकीचे करता आणि मग गडबड होती। काल मी थकलेलो नव्हतो, त्यामुळे 90,000 प्रेक्षक ओरडत असून मला काही ऐकू येत नव्हतं। बॉल वरती माझी नजर होती आणि कुठलीही घाई गडबड न करता मी सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकलो। तो सामना, ती खेळी आजही आठवते आणि क्रिकेटचा आनंद देऊन जाते।